बाप रे पल्लू रे. पल्ला गे माझा नवरा पल्ला गे. ये पागल बायको, तुझा नवरा इकडे पडला ना, तो उचलावले येवाची तर ते करतेस. अरे माझ्या बाप रे, एवढ्या जोरानं पडलो. अरे बाप रे गा, मोठ्या जोरानं लागला. तू उचलायला यायची तर ती ही करतेस. एवढी पागल बायको नाही पाहिलो मी पाडलो का तुम्हाला? का तुम्ही स्वतःहूनच पडल्या? इथे पुरं पाणी टाकून ठेवलीस तू खाल्या जमिनीवर, आणि ह्या फरशीवरून माझा पाय घसरला. तुम्हाला घराले टाईल्स लावते वेळीच म्हणलो ना मी, का ह्या रूमला टाईल्स लावा नको म्हणून. आता तुम्ही घसरून पडल्या तर माझी गलती आहे का तिथे? नाही, माझी गलती आहे ना. गलती तुझी आहे सर्व काही, ना माझ्यावर दोष काढतेस. हा तुझ्या बरोबर नाही. हो बापा, माझी कशी कशी गलती आहे तुम्हीच सांगा बरं. तुम्ही आल्या तिकनाल ना पडल्या. आता तुम्ही पडल्या ना माझी गलती आहे म्हणून सांगते. हा असा तुमच्या बरोबर नाही. मी सांगून देतो, गलती तुमची आहे. माझी गलती आहेच नाही, मी सांगून देतो. कारण तुले सांगू का, ह्या फरशी पुसलीस ते पाणी टाकलीस का नाही टाकलीस तू? ह्या टाईल्स वर पुरा पाणी जमा होता, ना तिथून माझा पाय घसरला. तू घरचे कोणतंच काम बरोबर नाही करस. मला माहित आहे तुझी सवय. जे काम करतेस ते अर्धे अधुरेच ठेवतेस. कोणतेच काम परिपूर्णपणाने नाही करस. आता टाईल्स पुसलीस पाण्यानं, त्या टाईल्स वर पाणी जमा राहिला. हा तू इथून पाणी बरोबर पुसली असतीस, पोचा बरोबर मारली असतीस, तर मी कशाला घसरून पडलो असतो तूच सांग बरं. असू द्या ना, तुम्हाला फालतूच्या फालतू झगडा करायची सवय पडली आहे. कोणता नाही कोणता बहानाच पाहत राहत्या तुम्ही, झगडा कसा करावा म्हणून. हो, मी बहाना पाहतो ना. आता मला एवढ्या जोरानं लागला, मी पडलो तर आता वावरा शेतातले काम कोण करणार? मी नाही करू शकत. मी आता चाललो डॉक्टरकडे. मला मोठ्या जोरानं लागला बाबा. आपण आता घरी राहू नाही. घरचे काम आणि सर्व बाहेरचे काम आता तूच सांभाळ. कारण गलती तुझी आहे. माझ्याशी बरोबर उभा राहणं जम नाही आता. मला मोठ्या जोरानं लागला आहे. नवरा पडला टाईल्स वरून पाय घसरून, म्हणून नवरा बायकोचा झाला भांडण. हे बहाणे होत बहाणे, मला माहित आहे ना. काम करावा लागल्या नाही पाहिजे म्हणून पळावचं नाटक करते. हो, मी नाटक केलो ना. तुझ्या समोरच पडलो तरी. हो पडले, हे गोष्ट मी मान्य करतो. पडले ना तुम्ही. पडल्यानंतर तुम्हाला लागला नाही बरं जास्त. तुम्ही नाटक करत आहे. मला मोठ्या जोरानं लागला, मी आता शेतातच नाही जाऊ शकत, मी घरचेच कामं नाही करू शकत. हे तुमचे सगळे बहाणे होत. माझ्या जागी तू राहिली असतीस ना तर उठलीस पण नसतीस. उचलावले सुद्धा तरी आलीस का माझा नवरा पडला म्हणून करतेस. चिडवाची पद्धत कशी तुला माहित आहे. फालतूच्या फालतू मला चिडवतेस. मी तुला सांगून देतो, घरचे काम तू सांभाळ. अगर मी तुझ्या जागी राहिलो असतो तर माझी बायको पडली म्हणून मी तुला उचलायला आलो असतो. असू द्या, मला नको सांगा तेवढा. मला माहित आहे तुमची सवय. कोणते काम असे बरोबर करतात. मी कोणतेच काम बरोबर नाही करो. तूच सर्व काम बरोबर करतेस. दिवसभर मस्त तिकडे बायकांसोबत मस्त गप्पा लढवतेस. मस्त गप्पा गोष्टी दिवसभर. असा झाला बाई, तसा झाला बाई. तुम्हाला तर तेच दिसते व. आता मला तू फालतूच्या फालतू नाही का, ब्युटी पार्लरला जावाचा आहे म्हणून पैसे मागतलीस तर मी आहो आणि तू आहेस. माझ्यासारखा खतरनाक नवरा भेटला नाही अशी म्हणजे. कारण मी तिथे पडलो तर तू धावत सुद्धा ना आलीस. मला उचलाले सुद्धा ना आलीस. इकडे माझा नवरा पडला म्हणून. एवढी खराब बायको आहेस, मला माहित आहे तुझी सवय. आता असू द्या तेवढ्यानं बहाणे नको बनवा. मी घरचे सर्व कामं सांभाळतो. नको करा तुम्ही कोणतेच कामं. फालतूच्या फालतू माया मागे नको लावा. मी पडलो, मी घरचे कामच नाही करो, असं नाही करो, तसं नाही करो, माझ्याशी कामं करणं जमत नाही, मला जोराने लागला, असे बहाणे बनवाच नको. तुम्ही घरचे कामं नको करा, मी सर्व कामं सांभाळतो. ठीक आहे ना. घरचे काम सांभाळ. तुझ्याशी जमते का तर मीही पण बघतो आता कसे का घरचे काम सांभाळतेस म्हणून. तू नावाची शेवंतबाई होत शेवंतबाई. सर्व कामं सांभाळून देईन. तुम्ही जे कामं करते का नाही ते सर्व कामं मी करतो. समजल्या का? तुम्ही जे कामं करते ते सर्व कामं मी आटोपू शकतो आणि मी स्वतःच्या दमावर करू शकतो. समजल्या का? हो, मी पण बघतो ना आता. मी काही आता 1-2 महिने कामाले हात लावत नाही. कारण मला मोठ्या जोरानं लागला आहे. मी पडलो ना तुझ्यापासून. इथे गलती तुझीच आहे. तू बरोबर पाणी पुसलीस नाही. इथच्या टाईल्स वरचा पाणी बरोबर तू पुसलीस नाही. ना त्या टाईल वर पाणी होता, म्हणून मी पडलो. म्हणून इथे गलती तुझीच आहे. तुम्हाला म्हणलो ना मी, घरचे काम मी सांभाळतो म्हणून. आणखी काय पाहिजे तुम्हाला? काही नाही पाहिजे, राहू दे. फालतू भांडण करून काही फायदा नसे तुझ्यासोबत. बघितला नवरा बायकोचा झगडा. नवरा बायकोचा बघितला का झगडा. नवरा पडला नाही का आता, स्टाईलवरून घसरून पडला तो दिवाकर. स्टाईलवर असेल पाणी
पाण्यावरून त्याचा पाय घसरला ना पडला. अरे बापरे पडलो का म्हणते आणि ते बायको त्याची चिडवते. ही हे ही करते. अरे माझा नवरा पडला रे म्हणते आणि चिडवते उलटी. माझी गलती नसे म्हणते बायको. नवरा म्हणते की बायको म्हणते तुझीच गलती आहे म्हणते, मी घरचं काही काम सांभाळू नाही म्हणते, आता घरचं काम तुलाच सांभाळावं लागेल म्हणते. मग त्यातून नवरा पडला. चला थोडा वेळ बसून जाऊ. मग आता नवरा तर पडला. मग बायको म्हणते आता मी घरचे कामं मीच सांभाळतो म्हणते, तुम्ही काही करा नको म्हणते. घरचे कामं आता मीच सांभाळीन म्हणते, आता तुम्हाला काही करायची गरज नसे म्हणते. मग आता नवरा बायकोचा चांगला भांडणच झाला. तू काही घरचे काम नाही सांभाळू शकस म्हणते. असा आता तसा मोठ्यानं भांडण झाला भाऊ, काय सांगा नको दोघाही नवरा बायकोचा. तो बिचारा पडून गेला. त्याला मोठ्यानं लागला आणि ते बायको त्याला काही उचलावलं गेली नाही. तो म्हणते नवरा, बायको म्हणते तू काही उचलावलं आलीच नाही म्हणते, मी घसरून पडलो म्हणते टाईल्सवर म्हणते. बायको म्हणते तुम्हाला म्हणलो ना म्हणते ह्या रूममध्ये टाईल्स नको लावा म्हणून. मग त्यांना टाईल काय लावल्या म्हणते ते. तुमची गलती आहे म्हणते, टाईल्स नव्हत्या लावल्या असत्या तर पडलो नसतं म्हणते तुम्ही. आता टाईल्स लावलं तर बिचाऱ्याची का गलती आहे? टाईल्स त्यांना चांगल्यासाठीच लावलं ना. आता बायकोची गलती आहे का नवऱ्याची गलती आहे तुम्हीच सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ कशी वाटली? मस्त कल्पनात्मक व्हिडिओ होती, मस्त स्टोरी होती. पहिल्यांदाच तो नवरा आला ना आला पडला बिचारा आणि ते बायको काय त्याला उचलायला गेलीच नाही. दोघाही नवरा बायकोला झाला आता भांडण. मोठ्यानं भांडण होते, सोडून द्या. चला तर मग आता आजच्यासाठी फक्त एवढाच. आय होप की तुम्हाला आजची व्हिडिओ आवडलीच असेल. मस्त होती, फनी होती. आता थोडीशी व्हॉईस क्वालिटीमध्ये बदल झाला, थोडाफार आवाजामध्ये पण. मस्त माईक वगैरे आता दुसरा माईक घेतलो ना, ऑडिओ क्वालिटी बढिया आले पाहिजे म्हणून. चला तर मग आता ठीक आहे. धन्यवाद. भेटत राहू अशाच नवनवीन स्टोरीसोबत, व्हिडिओसोबत.